शिवाजी पार्क येथील जलतरण तलावामध्ये एक मगर सापडली होती आणि त्यामुळे खळबळ उडाली होती। शेजारीच असलेल्या प्राणी संग्रहालयातून ही मगर आल्याचा आरोप मनसे व पोहायला येणाऱ्या लोकांकडून करण्यात आला होता। मी सध्या त्याच प्राणी संग्रहालयामध्ये आहे, ज्या प्राणी संग्रहालयातील बांधकामावर महापालिकेने नोटीस दिलेली आहे। या ठिकाणी जे शेड्स उभारण्यात आलेले आहेत त्याला MRTP कायद्याअंतर्गत या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली आहे। छोटंसं असं प्राणी संग्रहालय आहे। या ठिकाणी अनेक लहानगे या ठिकाणी या प्राणी संग्रहालयात येतात। प्राण्यांची त्यांना या ठिकाणी माहिती देण्यात येते। या प्राणी संग्रहालयावर मनसे आणि स्थानिकांनी या ठिकाणी आरोप केले होते आणि त्यानंतर महापालिकेने ही कारवाई केलेली आहे। प्राणी संग्रहालयामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते काढण्यासाठी आणि काही बांधकाम महापालिकेने हटवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अजित शिवतरकरचा मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई। राज्यातला रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार याकडे नेत्यांसह कार्यकर्त्यांचंही लक्ष लागलेलं आहे। दरवेळी तारीख पे तारीख अशी स्थिती असलेल्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा आता नवीन मुहूर्त पुढे आला आहे। नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसावर आला आहे। याच नवरात्र उत्सवात राज्यात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता आहे। या विस्तारात भाजपला 6 आणि 7 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे, तर उर्वरित मंत्रिपदं शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळतील असा अंदाज भाजप गोटातील वरिष्ठ सूत्रांनी वर्तविला आहे। त्यासोबतच महामंडळही वितरित केली जाण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर पुढे काही दिवस राज्याची संपूर्ण धुरा ही शिंदे आणि फडणवीस यांच्या खांद्यावर होती। त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाला आणि भाजपला प्रत्येकी 9 आमदारांना शपथ दिली गेली। या विस्तारानंतर शिंदे गटाची नाराजी जोरदार पुढे आली होती। पुढे मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार याबाबत अनेक तर्क लावले गेले। त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार हा थेट अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतरच झाला। राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला जोर आला असून त्यासाठी नवरात्र उत्सव हा पुढचा मुहूर्त देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। शिवाजी पार्क येथील जलतरण तलावामध्ये एक मगर सापडली होती आणि त्यामुळे खळबळ उडाली होती। शेजारीच असलेल्या प्राणी संग्रहालयातून ही मगर आल्याचा आरोप मनसे व पोहायला येणाऱ्या लोकांकडून करण्यात आला होता। मी सध्या त्याच प्राणी संग्रहालयामध्ये आहे, ज्या प्राणी संग्रहालयातील बांधकामावर महापालिकेने नोटीस दिलेली आहे। या ठिकाणी जे शेड्स उभारण्यात आलेले आहेत त्याला MRTP कायद्याअंतर्गत या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली आहे। छोटंसं असं प्राणी संग्रहालय आहे। या ठिकाणी अनेक लहानगे या ठिकाणी या प्राणी संग्रहालयात येतात। प्राण्यांची त्यांना या ठिकाणी माहिती देण्यात येते। या प्राणी संग्रहालयावर मनसे आणि स्थानिकांनी या ठिकाणी आरोप केले होते आणि त्यानंतर महापालिकेने ही कारवाई केलेली आहे। प्राणी संग्रहालयामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते काढण्यासाठी आणि काही बांधकाम महापालिकेने हटवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अजित शिवतरकरचा मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई। पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील हा ड्रग्ज माफिया पळून गेल्यानंतर ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16 मधून 12 कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात पाठवण्यात आला आहे। तर दुसरीकडे ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यात शिंदे गटाच्या एका आमदारचा हात असल्याचा आरोप झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। पुण्यात गंभीर गुन्ह्यातील आरोपी उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात ठाण मांडून बसल्याचं समोर आलं आहे। त्यानंतर ससूनच्या 3 सदस्यीय डॉक्टरांच्या टीमनं या कैद्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यातील 12 कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात हलवण्यात आलंय। यामध्ये माजी आमदार अनिल भोसले, गँगस्टर रुपेश मारणे, हेमंत पाटील यासारख्या लोकांचा समावेश आहे। तर दुसरीकडे ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या भाऊला भूषण पाटील आणि त्याच्या साथीदार अभिषेक बलकोडे यांना अटक केली आहे। मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये जप्त केलेल्या 300 कोटी रुपयांचे मेफोड्रिन आणि पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गेटवर पकडलेले मेफोड्रिन हे भूषण पाटलांनीच तयार केल्याचं समोर आलं आहे। ललित पाटीलला पळून जाण्यात शिंदे गटाच्या आमदाराचा हात असल्याचा गंभीर आरोप आमदार रवींद्र धंगेकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र धंगेकरांनी ससून हॉस्पिटलच्या डीनची भेटही घेतली आहे। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ब्राह्मण समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुक्त कार्यालयावरती धडक मोर्चा करण्यात आला आणि आपल्या विविध मागण्यांचं आयुक्तांना निवेदन देण्यात आलं।
आपल्या विविध मागण्यांसाठी आता ब्राह्मण संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्राह्मण संघटनांच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यासाठी सर्व ब्राह्मण संघटना एकत्रित आल्या होत्या आणि शेकडोंच्या संख्येनं ब्राह्मण या मोर्चात सहभागी झाले होते. परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करावं आणि महामंडळासाठी 1000 कोटीची तरतूद करावी अशी प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली. याशिवाय ब्राह्मण समाजातील तरुणांना उच्च शिक्षण मोफत मिळावं, पौरोहित्य करणाऱ्यांना मासिक 5000 मानधन द्यावं यासह 9 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरमधील वंदे मातरम सभागृहापासून हा मोर्चा निघाला आणि आयुक्त कार्यालयावर धडकला. सरकारने आमच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील ब्राह्मण संघटनांच्या वतीनं देण्यात आला. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. मुलुंड द्रुतगती महामार्गावरच्या ब्लॉकला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण बघू शकतो अमृतांजन पुलालगत ही ओव्हरहेड ग्रँटी बसवली जाते आणि यासाठी पुण्याकडे जाणारी सगळी वाहतूक 2 तासासाठी रोखण्यात आलेली आहे. 12 ते 2च्या दरम्यान अशा 2 ओव्हरहेड ग्रँटी बसवल्या जाणार आहेत. अमृतांजन पुलाच्या अलीकडं आणि अमृतांजन पुलाच्या पलीकडं अशा 2 या ओव्हरहेड ग्रँटी बसवल्या जात आहेत. भविष्यात याच ओव्हरहेड ग्रँटीवरती CCTV बसवले जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गावरती ITMS प्रणाली कार्यान्वित करू अशा प्रकारची घोषणा केली होती आणि त्याच अनुषंगाने हे अशा प्रकारचे कॅमेरे बसवले जात आहेत. जवळपास 39 ठिकाणी 370 विविध प्रकारचे कॅमेरे तैनात केले जाणार आहेत आणि यासाठी 350 कोटींचा खर्च केला जाणार आहे. यानंतर तरी या महामार्गावरचे सगळे अपघात जे आहेत ते रोखले जातील. वाहतूक कोंडीतून या सगळ्या वाहन चालकांची कायमस्वरूपी सुटका होईल अशी आपण अपेक्षा बाळगूयात. एकीकडे निवडणूक आयोगात पक्ष आणि चिन्ह राष्ट्रवादीचे कुणाचं याबाबत लढाई सुरू असताना दुसरीकडे मात्र अजित पवार गटाने एक मोठा निर्णय घेतलाय. शरद पवारांच्या ज्या ठिकाणी सभा होतील त्या ठिकाणी आता सभा न घेण्याचा निर्णय अजित पवार गटाच्या वतीने घेण्यात आलाय. राष्ट्रवादीत 2 गट झाल्यावर एकमेकांना सभेतून उत्तर दिलं जात होतं, मात्र आता शरद पवारांची जिथं सभा होईल तिथं सभा न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय अजित पवार गटानं घेतल्याची माहिती सूत्रांना दिली आहे. यासोबत आमदारांचे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यावर अजित पवार गटाकडून लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांना पक्षातील आमदारांची खात्यांसंदर्भातील कामे तत्काळ करून देण्याबाबत वरिष्ठांच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्तर सभा घेण्यापेक्षा पक्ष संघटनेवर आणि तळागाळातील मतदार पक्षासोबत जोडण्यावर भर देण्याचा अजित पवार गटाने निर्णय घेतलाय. तालुकास्तरीय विभागीय मेळावे घेणं, जिल्हास्तरीय बैठकांचं आयोजन करण्यावर भर देण्याच्या मंत्र्यांसह आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. शरद पवारांच्या राज्यभरात सभा होत आहेत तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून मात्र संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातोय. अजित पवार गटानं आपल्या 9 मंत्र्यांवर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या सोपवल्या असून नवनवीन कार्यकर्ते पक्षात घेणे, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे अशा जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना खासदार अनिल बोंडे यांची जीभ घसरली. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकूरांची पदवी मिळाली असं बोंडे म्हणाले. तर यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे यांना थेट भाटांकडील इतिहास दाखवून जोरदार प्रत्युत्तर दिलं. या लोकांचा DNA OBC साठी नाहीये. याने इंग्रजाची चाकरी केली, पदव्या भेटवल्या. काऊन निवेदिता ताईला ठाकूर पदवी का भेटली? कारण का इंग्रजाची चाकरी नाही केली. त्या रविराजला कोण दिली? कारण इंग्रजाची चाकरी नाही केली. तर इंग्रजाची चाकरी करणाऱ्याचा याचा DNA आहे. एवढा शिकला सवरलेला माणूस इतक्या अनपढ सारख्या गोष्टी करू शकतो आणि स्वतः दंगल घडवून खासदारकी मिळवू शकतो आणि एवढा गोंधळ घालू शकतो, हे तर चुकीचं आहे ना. कोणालाही, आणि आम्ही महिला आहोत, महिला आमदारांच्या मतदारसंघात जाऊन अनक्षण आमच्या घराण्याबद्दल बोलायचं हे चुकीचं आहे. हे असं कोणी सहन करू शकत नाही, जनताही हे सहन नाही करणार. आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. याच पार्श्वभूमीवर नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातील. मात्र हे करत असताना राजकीय संस्कृतीचा मान राखणं उचित ठरेल. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधला संघर्ष पेटलेला असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आज फोनवरून पंतप्रधान मोदींशी बातचीत केली. या लढाईमध्ये भारत इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचं आश्वासन भारताकडून देण्यात आलं आहे. 7 ऑक्टोबरला
ज्या पद्धतीनं हमासनं इस्रायलमध्ये घुसखोरी करत दहशतवादी हल्ले केले, त्यानंतर इस्रायलकडून सुद्धा तितक्याच जोरदारपणे त्याला प्रत्युत्तर देण्यात येतंय। या हल्ल्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून सुद्धा इस्रायलच्या भूमिकेचं जाहीरपणे समर्थन केलेलं होतं। अशा पद्धतीचा दहशतवाद तो कुठल्याही स्वरूपात असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, ही भारताची पहिल्यापासून दहशतवाद विरोधी भूमिका आहे आणि त्यामुळं उघडपणे इस्रायलला या संपूर्ण लढ्यामध्ये भारतानं आपला पाठिंबा जाहीर केलेला होता। काल काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये पॅलेस्टाईनबद्दल सहानुभूती आणि पॅलेस्टाईनच्या लढ्याचं समर्थन देखील करण्यात आलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती आज पुन्हा इस्रायलच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून चर्चा करणं आणि भारतानं सुद्धा थेट समर्थन करणं याचे बरेच अर्थ होतात। कॅमेरामॅन मनीषसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्यातल्या दर्शन मंडपाची जागा कुठं असावी याच्यावरून वाद निर्माण झालेला आहे आणि या वादाच्या पार्श्वभूमीवरती उद्या तुळजापूरमध्ये बंद पुकारण्यात आला आहे। दर्शन मंडळ घाटशिळ इथं करण्यास काही पुजारी, काही व्यापारी आणि काही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे। त्यांनी तुळजापूर बंदची उद्या हाक दिली। देवीचा नवरात्रोत्सव काही दिवसात सुरू होतो आहे। सध्या देवीची मंचकी निद्रा सुरू आहे। उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असताना हा वाद सुरू झालाय। दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार इथंच असावा अशी पुजारी, व्यापारी यांची मागणी आहे। दर्शन मंडपाची जागा बदलल्यास काही व्यापाऱ्यांचे, काही स्थानिक नागरिकांचे नुकसान होईल। पंढरपूर असो किंवा तुळजापूर असो, कुठेही नवीन एखादा विकासाचा मुद्दा आला की तिथे काही मंडळींचा विरोध सुरूच होतो। आता हा विरोध किती मोठा आहे हे उद्या या बंदला कसा प्रतिसाद मिळतो त्याच्यावरून दिसेल। काकासाहेब कांबळेचे मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, तुळजापूर। नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय आणि अशातच विश्व हिंदू परिषदेने केलेल्या एका मागणीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। गरबा उत्सवात आयोजकांनी केवळ हिंदू धर्मियांनाच प्रवेश द्यावा, त्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची आधार कार्ड तपासली जावीत अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे। गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय असून तो फक्त नृत्य नाही, तो इव्हेंटही नाही। त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या, भक्ती नसलेल्यांनी प्रवेशच करू नये, तिथे फक्त हिंदू धर्मियांनी प्रवेश करावे असे मत विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे। इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात, पुढे लव जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात। त्यामुळे गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांनी आधीच काळजी घ्यावी असे गोविंद शेंडे म्हणाले। ज्या मंडळाकडे आधार कार्ड तपासण्यासाठी कार्यकर्ते उपलब्ध नाही त्यांना विश्व हिंदू परिषद आपले कार्यकर्ते उपलब्ध करून देणार आहे। गेल्या वर्षीही अशाच मागणीमुळे वाद उद्भवला होता, त्यामुळे यंदा अशा मागणीमुळे काय प्रतिक्रिया उमटतात आणि पुढे त्यावर राजकीय दांडिया कसा रंगतो हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेल। कॅमेरा पर्सन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याच्या घटनेला आज 100 दिवस पूर्ण झालेला आहे। त्यानिमित्तानं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करणारं पत्र लिहिलेलं आहे आणि आपण सत्तेमध्ये का सहभागी झालो याचीही कारणं या पत्रामध्ये दिलेली आहेत। या पत्रात अजित पवारांनी थोरल्या पवारांच्या काही भूमिकावर नाराजी व्यक्त केली आहे। मोठ्या नेत्यांनीही कधी काळी वेगळी भूमिका घेतली होती असं म्हणत त्यांनी पुलोद सरकार स्थापनेच्या घटनेवर बोट ठेवलं आहे। प्रत्येक काळाची आव्हानं वेगळी असून लोककल्याणासाठी काळाची गरज ओळखून भूमिका घ्यावी लागतात असं अजित पवार म्हणाले आहेत। आपल्या राजकारणाचा पाया हा यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या विचारावर आधारित आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। आगामी काळात शेतकरी, युवक, महिला आणि समाजातील विविध घटकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असेल असंही त्यांनी पत्रात नमूद केलंय। त्याचसोबत बेरोजगारी, महागाईसारख्या प्रश्नांचा सामना करताना शिक्षण, आरोग्य, लोककल्याणकारी योजनांना बळकटी देण्यावर आपला भर असेल असंही त्यांनी पत्रातून स्पष्ट केलंय। या पत्राच्या माध्यमातून अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। मात्र या पत्रामध्ये शरद पवार यांच्यावरती ओझरत भाष्य केलं आहे, त्यामुळे चर्चांना सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। राज्यात पेपर फुटीचा महारोग थैमान घालत असून या प्रकरणी SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेतून केली। पदभरतीमध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याची क्लिप आपल्याकडे असल्याचं वडेट्टीवार यावेळी म्हणाले। पेपर फुटीमागे कोण आहे हा खरा प्रश्न या ठिकाणी आता आपल्या सर्वांच्या पुढे आहे। म्हणून आपण आमची शासनाला या माध्यमातून विनंती आहे, मागणी आहे की तुम्ही या सर्व पेपर फुटीचा SIT मार्फत या पेपर फुटीची चौकशी करावी। सर्व जागा MPSC थ्रू MPSCच्या माध्यमातून या सर्व पदांची भरती करावी।
ज्या बापानं बोट धरून चालायला शिकवलं त्याच्याच बाबत कृतज्ञ होणं राजकारण सध्या सुरू असून महायुतीत 100 दिवसात अजितदादांनी किती टेंडर स्पर्धेविना पास झाले याचा खुलासा करावा असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या भिंतीला लागून असलेले चप्पल स्टँड पालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढली आणि एकच गोंधळ उडाला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून मंदिराच्या भिंतीलाच खेटून असलेल्या चप्पलाच्या दुकानावर कारवाई करण्यात आली. यावेळी खाजगी दुकानदार आणि अतिक्रमण विरोधी विभाग यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. महानगरपालिकेने जेसीबी आणून अंबाबाई मंदिर परिसरात भिंतीला खेटून असलेली चप्पलची दुकानं हटवली. यावेळी दुकानदारांनी कारवाई करण्यास विरोध केला, मात्र अतिक्रमण विभागाने आपली कारवाई सुरूच ठेवली. गेल्या 20 वर्षांपासून या ठिकाणी चप्पल स्टँड आहे असा दावा दुकानदारांनी केला. कोल्हापूर महानगरपालिकेनं मंदिराच्या भिंतीला खेटून असलेली चप्पलाची दुकानं तर काढली, मात्र मंदिराच्या चारही बाजूला असलेलं अतिक्रमण काढलं जाणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. भारतीय संघाच्या विश्वचषक मोहिमेतला दुसरा सामना बुधवारी अफगाणिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. तो याच अरुण जेटली मैदानावरती दुपारी 2 वाजता चालू होईल. भारतानं रविवारच्या सामन्यात तुल्यबळ ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सनी हरवून यंदाच्या विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे. पण अफगाणिस्तानला सलामीच्या सामन्यात बांगलादेशकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. भारतीय संघाची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणातली ताकद लक्षात घेता रोहित शर्माची टीम अफगाणिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवण्या इतकीच तगडी आहे. या सामन्यात निर्णायक विजयाच्या 2 गुणांसह आपला नेट रन रेट वाढवण्याकडे भारतीय संघाचा कल असेल. अफगाणिस्तानसाठी हा सामना जिंकण्याचा आवाज खूपच कठीण आहे, पण भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या रशीद खान, मोहम्मद नबी आणि रहमतुल्ला गुरबज यांच्या कामगिरीवरती क्रिकेट रसिकांची नजर राहील. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये सुद्धा शुभमन गिलची अनुपस्थिती सलामीला जाणवायची शक्यता आहे, कारण शुभमन गिल डेंग्यूच्या आजारातनं अजून पूर्ण बरा झालेला नाही आहे. तो हॉस्पिटलमधनं बाहेर आला आहे, पण अजूनही रूममध्ये विश्रांती घेतो आहे. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये परत एकदा ईशान किशनला संधी मिळायची शक्यता आहे. सुनंदन लेले, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.